पण प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड मारताना दिल्लीमधून जी टीम आली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हवाला घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येते. लगेच ही कारवाई झाल्यानंतर लगेच राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू झाली आणि प्रतिक्रिया यायला लागल्या. देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी ही प्रतिक्रिया दिली, संजय राऊत यांनी दिली, अनिल परब यांनी दिली आणि सर्व क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येतात. सोशल मीडियामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा आहेत आणि साहजिकच ही कारवाई जी आहे आतापर्यंत प्रताप सरनाईक यांच्या कारभाराविषयी ईडीला चौकशी करावीशी वाटली नाही. पण आता ही चौकशी का होते? भाजप सुडाचं राजकारण करते का? ईडी ही केंद्र सरकारच्या अधिकारात येते किंवा त्यांच्या अधिकारात येत असल्यामुळे त्यांच्याकडून ही सुडाची कारवाई आहे का? कारण सुडाचं राजकारण आहे का? अर्णव गोस्वामी संदर्भात जे हक्कभंग मांडले प्रताप सरनाईक यांनी मांडले किंवा भाजपच्या विरोधात जी शिवसेना नेत्यांनी आघाडी उघडली त्याचा हा परिपाक आहे का? ही चर्चा मी करणार आहे. या चर्चेत सहभागी होतात भाजपचे प्रवक्ते, ज्येष्ठ प्रवक्ते गणेश हाके, राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होतात. पत्रकार जयंत पाईनकर या चर्चेत सहभागी होतात. हाके साहेब, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. सगळ्यात महत्वाचं एक सूर असा आहे, संजय राऊत यांनी म्हटलं की आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जे समोर येईल, ज्या चौकशा येतील त्या आम्ही फेस करू. त्यांचा रोख असा होता की ही सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे. जर ते बोलतायत की आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, मग कशाला घाबरताय? होऊ देत ना. माझं म्हणणं असं आहे की ईडी सारखी संस्था, तिला एखाद्या गोष्टीचा संशय आला असेल किंवा एखाद्या संदर्भामध्ये त्यांना एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर तुम्हाला एवढं म्हणजे आग पकड करण्याचं कारण काय आहे? एखाद्या कुठल्याही अशा न्यायालय असेल म्हणा, सीबीआय असेल म्हणा, ईडी असेल म्हणा, ह्या संस्था त्यांना जेव्हा अशा गोष्टीची चौकशी करा वाटतं तेव्हा त्यांना अत्यंत निर्दोषपणे कुठल्याही प्रकारचे व्यत्यय न आणता आणि अशा पद्धतीचे राजकीय स्वरूपाचे कुठलेही स्टेटमेंट न देता त्यांना चौकशी करू द्यावा ना. तुम्ही कशाला एखाद्या शासकीय यंत्रणेच्या मध्ये काम करत असताना तुम्ही हस्तक्षेप करून त्यांचं मॉरल म्हणजे मॉरलाइज होती. आणि काही प्रतिक्रिया अशाही आहेत हाके साहेब, काही प्रतिक्रिया अशाही आहेत की भाजप प्रणित ही कारवाई मानली जाते. म्हणजे भाजपनेच आता ठरवलंय की आता शिवसेनेच्या नेत्यांना सोडायचं नाही. बघा शिवसेना असेल किंवा कुठल्याही पक्षाचा असेल, या देशातल्या सगळ्याच कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असेल किंवा सामान्य कार्यकर्ता असेल किंवा एखादा नागरिक असेल, या देशातले कायदे सर्वांसाठी सारखे आहेत. ते शिवसेनेचे नेते आहेत, आमदार आहेत किंवा आणखी अन्य कुठल्या पक्षाचे खासदार आहेत, मंत्री आहेत म्हणून त्यांना कायदा वेगळा लावला जाणार नाही. कायदा सर्वांना समान आहे. चला ठीक आहे, ठीक आहे. ते जर काही दोषी असतील किंवा त्यांनी काही घोटाळे करत असतील किंवा त्यांच्या एकूण व्यवहाराबद्दल प्रत्येकाने सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येकाने या देशातला कायदा सांगतो की प्रत्येक जण समान आहे. त्यांनी जर काय केलं असेल सामोरं गेलं पाहिजे. राजू वाघमारे बी यांच्याकडे येतो. राजू वाघमारे, मला सांगा काय वाटतंय, ही कारवाई आत्ताच आहे? अर्णव गोस्वामी संदर्भात जे प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग आणला त्याच्यावर कारवाई करायचं पत्र दिलं, पोलिसांमध्ये पत्र दिलं, आता शिवसेना नेत्यांच्या मागे ईडी लागली आहे किंवा आता ती काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागेल? कसं आहे विलासजी की भाजपला महाराष्ट्रातली सत्ता हातातून गेलेल्याचं दुःख एवढं प्रचंड झालेलं आहे की त्या दुःखाच्या आगीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे भाजपचं काम आहे आणि सुडाचं राजकारण करणं याबाबत भाजप प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे भाजपकडून तुम्ही दुसरी कुठची अपेक्षा करणार की ज्यावेळी प्रताप सरनाईकांनी हक्कभंग मांडला किंवा ज्यावेळी प्रताप सरनाईक प्रवक्ते असल्यामुळे ज्या पद्धतीच्या स्टेटमेंट त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या विरोधात दिल्या तर त्याच्याबद्दल अशा प्रकारची कारवाई करणं किंवा होणं, कारण तुम्ही जर देशभरामध्ये बघितलं तर महाराष्ट्रात आणि आता शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात पण देशभरामध्ये काँग्रेसचे नेते असतील, त्यांच्या विरोधात बोलणारे जे लोक असतील त्यांना इलेक्शनच्या दरम्यान पण त्यांनी धाडी टाकलेल्या आहेत का, तर लोकांना घाबरवायला पाहिजे. आता सगळ्यात जास्त मोठा धोका पण वाघमारे साहेब, समजा त्यांच्याकडे काही तक्रारी आल्या असतील, ठीक आहे, ते भाजप प्रणित काही कार्यकर्ते असतील, ते ईडीने चौकशी करायला नाही पाहिजे का? नाही, आमचं मत आहे की ईडीने चौकशी करावी, पण आजपर्यंतचा भाजप सरकार आल्यापासून, मोदी सरकार आल्यापासून 2014 पासून या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, मग त्याच्यामध्ये सीबीआय आली, त्याच्यामध्ये ईडी आली, या सगळ्यांची नार्कोटिक डिपार्टमेंट आलं, या सगळ्यांच्या कारवायांकडे जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्ही 2014 पासून मला एकही भाजपच्या नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड झालेली मला दाखवा.
एकाही भाजपच्या नेत्याच्या घरी ईडीची धाड झालेली दाखवा, एकाही भाजपच्या कार्यकर्त्याला अटक झालेली दाखवा. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट हे पूर्णपणे पक्षपातीप्रमाणे काम करणारं सरकार भाजपचं आहे. आता महाराष्ट्रात यांना विलासजी 2 धोके आहेत आणि हे का होतंय ते मी सांगतो. यांना 2 धोके आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भाजपला वाटत होतं सत्ता आपल्याला मिळणार, ती सत्ता आता भाजपला मिळत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता सत्ता मिळत नाहीये. मग आता त्यांना प्रॉब्लेम काय वाटतो की महाराष्ट्रातून खडसेंसारखा त्यांचा एक मोठा नेता की ज्यांनी महाराष्ट्रात भाजपला वाढव की ज्याच्यामुळे फडणवीस हे त्या मुख्यमंत्री बनू शकले आणि जो मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते ते एकनाथरावजी खडसे, ते ज्यावेळी दुसऱ्या पक्षात गेले भाजप सोडून, त्यावेळी आता भाजपला वाटू लागलंय की आता बोटीला जे छिद्र पडलेलं आहे त्याच्यातून पुष्कळ नेते बाहेर पडण्याचा संभव आहे आणि जर हे नेते बाहेर पडले तर भाजप खिळखिळी होईल. मग या नेत्यांना जर रोखायचं असेल तर अशा प्रकारच्या कारवाया आपण केल्या पाहिजे. ठीक आहे, मी जयंत म्हणजे आता बरं, एकनाथ खडसे आणि सारखे जे मातब्बर नेते आहेत ते आता महाविकास आघाडीकडे आले म्हणून ही कारवाई होते आणि ही कारवाई केल्यामुळे कमकुवत होतील महाविकास आघाडीतले पक्ष. जयंत, एकतर खडसे म्हणजे आता जे डॉक्टर राजू वाघमारे यांनी सांगितलं पहिलं वाक्य ते अगदी परफेक्ट आहे की मुळात भाजप एक प्रकारे थयथयाट करत आहे. कारण महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी त्यांच्या हातात गणेश ठाकरे हसतात. जयंत, म्हणजे थयथयाट हा शब्द ऐकून गणेश ठाकरे हसतात. हसाट काय, थयथयाट काय? त्यांच्या एका प्रवक्त्यांनी मग मला भर टीव्हीवर डिबेटमध्ये तुम्हाला ठोकून काढलं पाहिजे हे पण त्यांच्या दृष्टीने कॅज्युअल असतं. याच्यावर सुद्धा मी कारवाई केली पाहिजे, त्यांनी काही करायला नको कारण मी काहीतरी बोललो असेल म्हणून त्यांनी मला मारायचं म्हटलं असेल ते सोडून द्या, ते काय बोलतात सोडून द्या. पण थयथयाट भाजपची मंडळी करत आहे. त्यांना काही, कारण त्यांना अशी आशा होती. आता 23 ऑक्टोबरला काल देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या शपथविधीला 1 वर्ष झालं. 26 नोव्हेंबरला मला वाटतं उद्धव ठाकरे वर्ष पूर्ण होत आहे. आता 1 वर्षात सुद्धा आपण काही करू शकलो नाही याचा अर्थ पुढची 4 वर्ष करू शकत नाही हे त्यांना लक्षात आलंय. मनात मांडे काही खाऊ द्या, कोणाला म्हणायचं तर मुंगेरी लाल. पण एका वाक्यात म्हणजे मी जो विषय तू मांडला त्याच्याबद्दल एका वाक्यात दानवे तर म्हणतात 2-3 महिन्यात त्यांचं सरकार येईल, भाजपचं सरकार. मुंगेरी लाल के त्यांना कोणीतरी म्हटलं मुंगेरी लाल के हसीन सपने, ते काही असू दे. मी जो विषय आहे त्याचं अगदी एका वाक्यात उत्तर देतो. हे संपूर्णपणे सुडाचं राजकारण आहे आणि मला भीती विलास याची वाटते की जे हे सुडाचं राजकारण आज हक्कभंग आणणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्याविरुद्ध केलं जातो. हेच विलास, आपण पत्रकार आहोत. हेच समजा आज सेना बीजेपी सरकार असतं तर आज याच प्रताप सरनाईकच्या विरुद्ध ही धाड पडली नसती असं मी लिहून देतो. मी पडली असती का हा प्रश्नही विचारत नाही. संपूर्णपणे हा सुडाचं राजकारण आहे आणि मला हा धोका प्रत्येक वेळेला प्रत्येक चॅनेलच्या डिस्कशनवर मी बोलून दाखवतोय. त्या हा धोका पत्रकारांना सुद्धा आहे, हा माझ्यासारखेला आहे, तुमच्यासारखेला आहे की जो असे अँटी बीजेपी प्रश्न विचारतो, जो अँटी बीजेपी व्ह्यूज देतो. तुम्ही आमच्या विरुद्ध का बोललात आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राग येऊ शकतो आणि तो तुम्हाला सुडाचं राजकारण असं थेट म्हणायचंय. दोन गोष्टी आहेत म्हणजे जयंत माइनकर आणि राजू वाघमारे यांनी जे मुद्दे मांडले. एक तर आपण धरून चालूया की ठाकरे घराण्याविरुद्ध ज्या प्रकारे भाजपने एक आघाडी उघडली आहे, निलेश राणे, नितेश राणे, नारायण राणे, किरीट सोबया, प्रवीण दरेकर, ही सगळी मंडळी जी आहेत ते ठाकरे घराणे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे जे आपले मंत्री आहेत, तर ते त्यांना पेंग्विन म्हणण्यापासून ते म्हणजे घराणेशाही कशी चालली आहे हे सगळं रोज सांगतात. आता जयंतचा प्रश्न असा आहे की किंवा राजू वाघमारे यांनी प्रश्न सांगितला की 2014 पासून एक भाजप नेत्याच्या विरोधात ईडीची कारवाई झाली हे सांगा बरं. म्हणजे तुमच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करायची नाही, म्हणजे तुमचे नेते एकदम धुतल्या तांदळासारखे आहेत असं म्हणायचं का, जर तुम्ही म्हणत असाल की सुडाचं राजकारण नाहीये? विलासजी, खरं म्हणजे आम्ही सुडाचं राजकारण करत नाही. पण आमचे मित्र वाघमारे साहेब बरं का, ज्या गोष्टी आता बोलल्या आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं हे षडयंत्र वगैरे करतंय वगैरे असं सांगितलं. खरं म्हणजे वाघमारे साहेबांचा अभ्यास फार दांडगा आहे.
खरं म्हणजे त्यांना गेल्या 1978 पासून ज्या ज्या पद्धतीनं काँग्रेसने म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असतानापासून ज्या आतापर्यंत 2014 पर्यंत आमचं सरकार येईपर्यंत काँग्रेस युपीची जी सत्ता जी होती त्या सत्ता काळामध्ये यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या सरकारी यंत्रणांचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावरती हा मुद्दा तर तुम्ही नाही, हा कसं झालं की आपण चर्चा करताना नाही, मी तुम्हाला सांगतो हा मुद्दा नाही. माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे मागे काय झालं, मागे काय झालं याच्याशी काय नाहीये, म्हणजे त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही तसं करणार नाही. नाही पण मी सांगतो तुम्हाला, हे करतं कोण, ही वृत्ती कुणाची आहे मी तुम्हाला सांगतोय. ही भारतीय जनता पार्टीची वृत्ती नाही, ही काँग्रेसची कशी आहे आणि काँग्रेसने गेल्या 50 वर्षामध्ये कशा पद्धतीनं आपल्या सरकारी यंत्रणेचा वापर, अशा संस्थांचा वापर करून विरोधकांच्या वरती कशा पद्धतीनं म्हणजे केलेलं म्हणजे माझ्याकडे नाही. असे माझ्याकडे तुम्हाला मी 1000 पुरावे देतो. माझ्याकडे आता तुम्हाला सांगितलं, अहो एकदा तर सुप्रीम कोर्टानं 6 मे 2013 जी कोळसा खान घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीची सुनावणी झाली होती, त्यावेळेला याच काँग्रेसच्या सरकारनं ज्या पद्धतीनं या सीबीआयला त्यांनी सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की म्हणजे पिंजऱ्यातला पोपट असा केलेला आहे. जे सरकार बोलवतं म्हणजे मालक सांगतो त्याप्रमाणे पोपट पिंजऱ्यातला बोलतो ना, तशा पद्धतीनं बोलणं हे तुम्ही सीबीआय बोलताय असं सुप्रीम कोर्टानं हे म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या म्हणणं, आम्ही हे भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीचे काँग्रेसवरती आरोप केले नाहीत. त्यावेळेला कोणाचं सरकार होतं, अनेक घोटाळ्याच्या संदर्भामध्ये खोटे नाटे आरोप बरं का, म्हणजे खरे आरोप खोटे करण्याचं असे दबाव यंत्रणा वापरून या सरकारी यंत्रणाचा वापर जर म्हणजे कुणी केला असेल तर खरं म्हणजे काँग्रेसने केलाय. भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा वापर करत नाही. तुम्ही काय करता, तुम्ही करत नाहीये, तुम्ही नाही करत. माझं काय म्हणणं असं आहे की एखादी गोष्ट या स्वायत्त संस्था आहेत, जरी सरकारच्या त्याच्यावरती अंकुश असला तरी त्यांना एखाद्या सीबीआय सारख्या एखाद्या संस्थेनं एखाद्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये कुठं संदर्भ आढळले असतील तर मला सांगा, हा काही छापे घातले का त्यांनी? दिस इज हाय काय सर्च ऑपरेशन वाघमारे आपण लक्षात घ्या. आपण नाही, हे सर्च ऑपरेशन एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्यांना जर यांचे सगळे संदर्भ हवे असतील, त्याची काही माहिती हवी असेल, कागदपत्र असतील, कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंटेशन साठी त्यांना जर सर्च ऑपरेशन आहे म्हणजे ते आता छापेमारी बघा. विलासजी, मी मगाशी जे सांगितलं ते खरं निघालं. एकाही भाजपच्या नेत्यावर 2014 पासून कारवाई झालेली नाही, ना इन्कम टॅक्सची, ना ईडीची, ना सीबीआयची. आता साधं उदाहरण देतो. एनसीबी जे केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे, ऐकून घ्या मला बोलू द्या. अहो हाकेजी ब्लड प्रेशर किती वाढवणार? अहो जरा 2 मिनिटं थांबा. अहो हाकेजी ब्लड प्रेशर वाढवू नका, मला बोलू तर द्या. बोलताना मी ऐकून घेतलं, मला बोलू तर द्या. आता एनसीबी बघा, नॉर्कॉटिक ब्युरो कोण आहेत त्याचे चीफ, त्या चीफचा रेकॉर्ड बघा. हेच होते की अमित शहाजींना ईशतच्या खून खटल्यामध्ये, एन्काउंटरच्या ह्याच्यामध्ये क्लीन चिटचा तपास यांच्याकडेच होता. आता त्यांना इकडे पाठवलंय. आता ते काय करतायत, नार्कोटिक ब्युरो देशाची एजन्सी 50 ग्रॅम 60 ग्रॅम 80 ग्रॅम ड्रग शोधायच्या मागे लागलंय. म्हणजे यांची स्वतःची लायकी यांनी कशी करून घेतायत. इन्स्टिट्यूटच्या गोष्टी करणारे सीबीआयच्या संचालकावर आणि उपसंचालकांना सक्तीच्या रजेवर यांना पाठवावं लागतंय. इन्स्टिट्यूट पूर्ण नष्ट करून टाकल्यात आणि त्यांचा वापर फक्त विरोधकांसाठी करायचा, विरोधकांवर दबाव आणायचा आणि विरोधकांवर दबाव आणून आपल्या पक्षातील लोकांना भीती दाखवायची की आपल्या पक्षातील लोक बाहेर जाऊ नये, कारण गेलो तर मग मला सांगा राजू वाघमारे, तुम्ही घाबरलात? म्हणजे आता जर अशी प्रताप सरनाईक झाले, आता दुसरे कोणी येतील त्यांच्या विरुद्ध चौकशी होईल. विलासजी, माझं नाव तर खूप वरती आहे भाजपच्या लिस्ट मध्ये या धाडींच्या संदर्भात, पण मी अजिबात घाबरत नाही, कारण आमचं स्वच्छ कारभार आहे. माझ्या एवढं भाजपला अग्रेसिव्हली कोण बोलतच नाही. काँग्रेसमध्ये काय कुठच्याच पक्षातलं बोलत नाही. ते हाके पण कबूल करतील. म्हणजे तुमचं नाव सुद्धा आहे? हो आहे ना. मला पुष्कळ माझे मित्र सांगतात हाके साहेब म्हणजे राजू वाघमारे यांचं नाव आहे का? नाही, मी सांगतो, राजू वाघमारे बोलले खरं आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये फार अग्रेसिव्हली बोलतात.
ते का बोलतात बिचारे, काय एवढं सगळं काही बोलून बिचारे त्यांची कोणी तिथे त्यांच्या पक्षात कोणी नोंद घेत नाही. चला ठीक आहे, ते असं वैयक्तिक आपण बिचारे वगैरे बोलू नये, आपण चर्चा करू आणि मोठ्या लेवलला आपण चर्चा केली पाहिजे. जयंत आता दोन मुद्दे आहेत. म्हणजे मी राजू वाघमारे यांना जो प्रश्न विचारला, राजू मला बरं का वाघमारे साहेब, वाघमारे साहेबांना म्हटलं म्हटलं की ज्या पद्धतीनं ते भारतीय जनता पार्टीवरती बरं का खरे खोटे खूप चुकीच्या पद्धतीचे आरोप करतायत, मला वाटतं त्याची खाती त्यांना काहीतरी मला वाटतं शाबासकी मिळायला पाहिजे होती. वाघमारे साहेब ठीक आहे, तुमच्या शुभेच्छा हाके साहेब. जयंत, आता या कारवाईमुळे म्हणजे प्रताप सरनाईक जे आहेत हे आता प्रवक्ते सुद्धा झालेले आहेत. म्हणजे अर्णव गोस्वामीच्या संदर्भात त्यांनी जेव्हा पत्र दिलं हक्कभंग आणला, लगेच शिवसेनेने त्यांना प्रवक्ते केलं. आणि अशा कारवाई जर होत राहिल्या तर कदाचित महाविकास आघाडीमधील नेत्यांचं मनोबल, आमदारांचं मनोबल, खासदारांचं मनोबल कमी होईल. नाही, मला असं वाटत नाही याचं कारण ज्या पद्धतीने शरद पवारांनी ईडीला अक्षरशः तुम्ही कशाला मला नोटीस पाठवता, मीच तुम्हाला भेटायला येतो हे म्हणून तोंड दिलेलं आहे. मी अगदी मला कल्पना आहे हाके हे माझे शब्द किंवा आता लाईव्ह आपण ऐकतच आहे, देशापर्यंत सगळीकडे जाईलच. हे बघा, पवार ठाकरे कंबाईनला भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार हात लावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत आहे, पण त्यांनाही कल्पना आहे की एकाच वेळेस पवार आणि ठाकरे यांच्या ताकदीला कुठेही डिस्टर्ब करणं हे त्यांना महाराष्ट्रात परवडणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि जर हे दोघं एकत्र नसते तर आतापर्यंत या पाताळयंत्री लोकांनी हे सरकार केव्हाच पाडलं असतं, जसं त्यांनी मध्य प्रदेश, कर्नाटकात करून दाखवलं. हे केवळ पवार आणि त्यांना एक लक्षात ठेवा, हे जर का सरकार टिकून आहे तर एकाच वेळेस पवार आणि ठाकरेंची ताकद आहे. मी हे सुद्धा मान्य करतो की मागे आपला अगदी कमिटमेंट सेक्युलर सपोर्ट घेऊन काँग्रेस उभी आहे आणि समोर हे दोन नेते आहेत आणि त्याच्यामुळे या सरकारला हात लावणं कठीण आहे. पण हे अशा प्रकारचं त्रास देण्याचं, चिमटे काढण्याचं, बैलाला पुराणी घेऊन टोचतो तशी टोचण्याचं कोणीतरी आपल्याकडे येतं का म्हणून प्रयत्न आणि माझ्या इकडून कोणाला तरी बसवून मी फोटो पाठवतो. नाही, वाघमारे साहेब काय म्हणता तुम्ही? नाही, माझं मत आहे, माझं असं स्पष्ट मत आहे की भाजपच्या अशा कारवायांना घाबरणारे कोणीही महाविकास आघाडी मधले नेते नाही आहेत. यांनी एक काय अशा धाडी घालाव्यात, काही फरक पडत नाही. महाविकास आघाडी अगदी मजबूत आहे आणि आम्ही मजबूतपणे येणारी पुढची 4 वर्ष आमची सत्ता राहणार आहे. आता हाके साहेब, एक मुद्दा असा आहे की ही जी कारवाई हो जयंत तुमचं कंप्लीट झालं. जयंत एवढं माझं मत आहे. मी थोडस बोलू जरा 1 मिनिट. हो जयंत बोला. मला एक नेहमीच यांचं वाक्य सांगितलं जातं भाजपकडनं, तुम्ही पण हेच केलेलं आहात. याचा अर्थ असा ते बोलतात की आणि त्यांचा आवडता शब्द असतो आणीबाणी. इमर्जन्सीच्या काळात इंदिराजींनी हेच केलेलं आहे. मी तुम्हाला थोडस कायद्याचा सांगतो. 1 मिनिट पूर्ण बोलतो. हाके साहेब, जयंत त्यांचं कंप्लीट होतं. कशा पद्धतीने काँग्रेसनं गेल्या 50 वर्षामध्ये वापर केला. मी मला जर वेळ मुद्द्यावरती तुम्हाला काय हाके साहेब देतो मी तुम्हाला. जयंतचा फक्त मुद्दा कंप्लीट होऊ द्या. जयंत अगदी थोडक्यात. हा मुद्दा असा असतो की आधी कोणीतरी असा कायद्याचा अर्थ असा कायदा आहे की आधी कोणीतरी अशी चूक केलेली आहे म्हणून चूक करायची असा कायदा आपल्याला अधिकार देत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा अगदी बाबरी पासूनचा इतिहास पाहिला तर आधी झालेलं आहे म्हणून आम्ही केलं, याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही नाही. झालं सर, समजा तुमचं म्हणणं असेल की शेवटी ईडी काय, सगळ्या सीबीआय काय, सगळ्या संस्था केंद्र सरकारच्या हातात असतात. अहो पण त्याच्यानंतर आर्टिकल 356 सुद्धा केंद्र सरकारच लावू शकतं. तुम्ही मला एक सांगा, गेल्या किती वर्षात हे प्रकार झालेले नाहीयेत. आज जे तुम्ही करत आहात की अक्षरशः 25 कोटी तथाकथित रुपये देऊन एकेका आमदाराला खरेदी करता, आता प्रकार आता घडतो, त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही त्याचं उत्तर द्यायला की तुम्ही सरळ जाता इमर्जन्सीकडे. याच्या पलीकडे तुमच्या हातात काही नाही. तुम्ही बोलू शकता. ठीक आहे जयंत. आता मग दुसरा आणखी एक प्रश्न आहे. हाके साहेब तुम्ही उत्तर द्या, तुमचा मुद्दा तुम्ही सांगा. पण माझा प्रश्न असा आहे
की वारंवार तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देताय, अशी एक इमेज सोशल मीडियामध्ये आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जात आहे, प्रवीण दरेकर यांना ट्रोल केलं जात आहे आणि ह्या तक्रारी घेऊन भाजपचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांना भेटलेली आहेत. ही जी कारवाई झाली आता, म्हणजे ही सूडबुद्धीने कारवाई झाली असं प्राथमिक मत जे आहे ते लोकांमध्ये होऊ शकतं. कारण अर्णव गोस्वामीच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी जे काही तक्रार केली त्यावरून. आता हे डॅमेज कंट्रोल भाजपला नाही आहे का? म्हणजे कंट्रोल करण्याची संधी आहे की शांत बसायला पाहिजे, जरा थोडंसं काम करू दिलं पाहिजे आणि नंतर मग तुम्हाला काही करायचं असेल तर केलं पाहिजे. तुम्ही थेट एक झाले की दुसरं, कंगना झाले की सुशांत सिंह झाले की आता प्रताप सरनाईक झाले की आणखी कोणीतरी, याच्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होताना तुम्हाला वाटत नाही? अटलजी तुम्हाला असं म्हणायचं आमच्या वाघमारे साहेबांना, पाईनकरजींना असं म्हणायचंय का की हे सरकार, आता हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, तिघाडीचं सरकार आलेलं आहे आणि यांनी कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धतीनं वागले तर यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. यांच्या या सरकारमधले जे कोणी जे काही तथाकथित ज्याला आपण म्हणतो ना, जे काही म्हणजे फार वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत, त्यांच्यावरती कार्यवाही करायची नाही. यांना सुखरूपपणे म्हणजे यांना कुठल्याही पद्धतीचं यांना कायद्याच्या परीक्षेपटामध्ये यांना आणायचं नाही. माझं म्हणणं आहे की शेवटी मी पुन्हा मला सांगतो की इथं राजकीय पक्ष किंवा कुठल्याही पद्धतीच्या सत्तेतला कितीही मोठा माणूस असला तर कायद्याच्या बरोबर तो सगळ्यांच्या जनतेसारखा आहे. नागरिक सगळ्यांना कायदा सारखा असतो आणि मला असं वाटतं की हे सरकार कुठलंही असू देत, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे असो किंवा काँग्रेस आणि अन्य कुठल्या पक्षाचा असू देत, पण एक ज्या संस्था ज्या गोष्टीसाठी आपण निर्माण केलेल्या आहेत त्या संस्था आपण त्यांना मुठमाती द्यायची का? त्यांना थांबून म्हणजे ईडी सारखी संस्था असेल, सीबीआयच्या सरकार त्यांचं गुंडाळून ठेवायच्या का त्या संस्था? आपण त्यांचं महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रात आहे म्हणून शांत बसायचं का? काहीच करायचं नाही का त्यांनी काम? इथं यांनी वाटेल तसे घोटाळे करायचे. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की सुशांत सिंग प्रकरणामध्ये सुशांत काहीच निघालं नाही ना. म्हणजे संपूर्ण बिहार तुम्ही महाराष्ट्राच्या अंगावर सोडलं. हाके साहेब आठवले मला भेटी वाटत नाही, गैरमार्गाने कुठल्याही प्रकारचे पैसे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी जमा केले असेल, मिळवले असतील, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये कोणी भारतीय जनता पार्टीचे अडकले असतील, यांनी सांगावं ना, यांनी द्यावा ना, त्यांनी सीबीआयकडे मनी लॉन्ड्रिंगकडे यांची प्रकरणं. अहो यांना देतात, यांच्याकडे नाव आहे, सांगण्यासारखी नावं द्या, यांनी सांगावं. मला सांगा, हे सगळे खोटारडे आहेत, लबाड आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि म्हणून यांना भीती वाटते. आणि माईनकर माझे मित्र बघा काय मी बोलू का? मी बोलू आता तुम्ही ऐकून घ्या. तुमचं बोलणं असताना मी ऐकून घेतलेलं आहे. मला बोलू द्या. माझं माईनकर माझे मित्र आहेत. माईनकर हे तुम्ही माईनकरांना आणखी 2-3-4 वर्षापूर्वी माईनकर कसे होते ते बघा. ते आमच्या बाजूने इतक्या समर्थपणे आमच्या बाजूने बोलायचे, आमच्या बाजूने मांडायचे. काय परिवर्तन झाले, काय झालंय मला माहिती नाही. माईनकरांनी सांगावं होता. माईनकर एवढे कसे बदललेले आहेत? भारतीय जनता पार्टी हा त्यांचा माईनकर, तुमची माझी दोस्ती 30 वर्षापासूनची आहे. तुम्हाला मी 30 वर्ष आपण तुम्ही का बदल याच्या नाही कोण कसं ही वैयक्तिक काही चर्चा नाही आहे. ही वैयक्तिक चर्चा नाही आहे. ठीक आहे. किंवा माझं लिहिलेलं आर्टिकल दाखवा जे प्रो बीजेपी आहे, म्हणजे त्याच्यावरती म्हणजे तोंडसूक घ्यावं, वाटेल त्या खालच्या शब्दामध्ये बोलावं. याचा अर्थच असा आहे की ठरवून बोललेलं असतं आणि माईनकर हे प्रत्येक गोष्ट ठरवून करत असतात. त्यांचं मत असू शकतं. हाके साहेब, तुम्ही कसं भाजपची बाजू लावून धरता? त्यांना अधिकार नाही आहे का? मग वकिली करतात हे माईनकर कळतं लोकांना. त्यामुळे तुम्ही, माझं म्हणणं आहे की हे तुम्ही लक्षात ठेवा. नाही ते मी त्यांना पत्रकार म्हणून बोलवलंय. ते त्यांची एक भूमिका असेल, ती तुम्हाला वकिली वाटत असेल ते हे चुकीचं आहे. तुम्ही भाजपची बाजू लावून धरता की नाही? तुम्ही उद्धव ठाकरेंचं कौतुक कधी करता का? तुम्ही शरद पवारांचं कौतुक कधी करता का? महाविकास आघाडीचं कौतुक करता का? ती एक चर्चा असते. त्यामुळे त्यांची अधिक भूमिका वेगळी असेल, आता वेगळी असेल, हा भाग वेगळा. चला ठीक आहे, आपण वेगळी चर्चा करत नाही. पत्रकार म्हणून बोलावं आणि पत्रकारांना मला असं मला गरज नाही. चला राजू, मी जयंत तुम्हाला संधी देतो. मी राजू वाघमारे बोला.
सगळ्यात पहिली गोष्ट, विलासजी 2014च्या अगोदर भाजपचे कोणत्याही जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये ऑफिस देशामध्ये कुठेही नव्हती. आता 2014 नंतर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी भाजपच्या पक्षाची ऑफिसेस आलेली आहेत, त्याच्या जमिनी घेतलेल्या आहेत. हजारो कोटीचं दिल्लीमध्ये जे ऑफिस बांधण्यात आलं, हे कुठून आले पैसे? आज या जवळजवळ 6-7 राज्यांमध्ये ज्यावेळी आमदारांना विकत घेण्याची भाषा केली जाते, आमदार फोडले जातात. नोटबंदी नंतर कोणत्याच पक्षाकडे पैसे नाहीत हो, मग भाजपकडे पैसे कुठचे आले? कारण काय आहे की नोटबंदी सारखा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार यांनीच केला. अहो, आजपर्यंत त्यांनी रिझर्व्ह बँकेने सांगितलं नाही की किती नोटा छापल्या आणि कुठच्या राज्यामध्ये कुठच्या नोटा पाठवल्या. हा आमचा स्वतःचा आरटीआय आहे, त्याचं उत्तर यांनी दिलेलं नाही. त्याच्यामुळे घोटाळे आणि भ्रष्टाचार याच्यामध्ये भाजप एवढा पुढे कुठचाच पक्ष गेलेला नाही. त्याच्यामुळे स्वतः आपण काय आहोत याच्याकडे बघा आणि मग लोकांवर टीका करा. हा राहिला एक मुद्दा. राहिला दुसरा मुद्दा, विलासजी, आताची परिस्थिती भाजपाची महाराष्ट्रातली इतकी विचित्र झालेली आहे की कोणत्याही क्षणी लोक, कार्यकर्ते भाजपला सोडून पळण्याच्या तयारीत आहेत. ते पळून आहेत. म्हणून यांच्यातला कोणतरी नेता उठतो आणि पुढच्या 1 महिन्याची मुदत देतो. आता दरेकरजी उठले, आमचे मित्र आहेत, माझा चांगला मित्र आहे तो. ते उठले काल, आता बोलायला लागले डिसेंबर अखेरपर्यंत सरकार बदललेलं असेल. मग कोणतरी परत उठेल, तो परत पुढच्या 2 महिन्याची मुदत देईल. हे का? तर या मुदती दिल्या तर जे पळणारे आहेत ते पळणार नाहीत. त्यांना वाटेल अहो सरकार बदलेल जरा थांबूया, सरकार बदलेल जरा थांबूया. कारण भाजपला आता एवढी मोठी गळती लागणार आहे, ती गळती वाचवण्याचे दुहेरी प्रयत्न केले जात आहेत. त्याच्यातला एक प्रयत्न विरोधकांवर ईडी आणि सीबीआय मार्फत रेड टाकायचा आणि दुसरा प्रयत्न सरकार आत्ता पडेल आत्ता पडेल आत्ता पडेल करून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पक्षात ठेवायचं. यामुळे यांचं हे वागणं चालू आहे. चला ठीक आहे, मी जयंत माइनकर यांच्याकडून शेवटची कमेंट घेतो. जयंत, म्हणजे एक तर मुद्दा तुम्हाला हाकेंना उत्तर द्यायचा तो, पण मुद्दा असा आहे की तुम्ही जर पत्रकार म्हणून पाहिलं तर या सगळ्या कारवाईमुळे भाजपची प्रतिभा उजाळणार आहे की त्याला थोडा डाग लागणार आहे? कारण सारखं सारखं तेच कारवाई, सुशांत सिंग, विलासची प्रतिमा असली तर त्याला डाग लागेल, भाजपची प्रतिमा असली तर डाग लागेल. नाही, म्हणून तर त्याला मतं मिळतात ना. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ना, पण प्रतिमा आहे म्हणूनच आले ना. वाघमारे साहेब, शेवटी लोकशाही मान्य केली पाहिजे आपण. मतं कशी मिळवली हे पण बघितलं पाहिजे. एक डॉक्टर प्लीज एक वाक्य. गणेश हाकेंच्या नेहमीप्रमाणे त्या स्टाईल प्रमाणे त्यांनी ते जरा बॉल त्यांना विचित्र, प्रश्न त्यांना विचित्र पडले की ते नेहमी व्यक्तिगत येतात. हे माझा आजचा अनुभव नाही, नेहमीचा आहे. भालचंद्र शिरसाटांनी मला भर टीव्हीवर ठोकून काढण्याची धमकी दिलेली होती. आजही लाईव्ह मिळू शकतं, तुम्हाला पाठवू शकतो गणेश हाके. आता सुद्धा आपण जे बोललात की 4-5 वर्ष आधी मी काय बोललो, मी एका वाक्यात उत्तर देतो आणि पुन्हा मी विलास ओरिजिनल विषयाकडे येतो. एक वाक्य फक्त. मी टीव्हीवर किंवा माझ्या विश्लेषणात्मक लेखात मला असा एक शब्द दाखवून द्या की जो मी प्रो बीजेपी बोललेलो आहे. जर तो असेल तर मी टीव्हीवर येणं बंद करतो. हे राजकारण स्टाईलचं बोलत नाही, मी खरं बोलतो. मला एक बाईट दाखवून द्या आणि एक माझा लेख दाखवून द्या. विलास, आता तुझ्या विषयावर पूर्णपणे मी ठामपणाने सांगतो की ही सुडाची कारवाई आहे. त्यांना माहिती आहे होणार नाही, परंतु आता जे माझे मित्र राजू वाघमारे यांनी सांगितलं, ही गळती थांबवण्याचा हा प्रयत्नाचं कारण काय आहे? तर अहो, तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन गेलात, ते गेले. बाळासाहेब विखे पाटील आहेत, मग सुजय विखे. आता पुढची 5 वर्ष सगळा प्रश्न कसा असतो माहितीये का, की पुढे 4 वर्ष मला काहीही मिळणार नाही. 1 वर्ष तर आत्ता जाईल मग जाईल करत काढलं. आता पुढची 4 वर्ष मला काहीही मिळणार नाही, ही जी भावना आहे. आणि या भावनेच्या अस्वस्थतेतून जर 3 पक्षांच्या मुळे मी निवडून येत असेल तर मी पुन्हा रेसिग्नेशन देऊन पुन्हा यांनीच सुरू केलेल्या मार्गाने मी का जाऊ नये? डॉक्टर अगदी बिलकुल त्या, कारण महामार्ग त्यांनीच सुरू केलेला आहे. घे पैसे, दे राजीनामा, आम्ही तुला निवडून आणतो, यांनीच सुरू केलेला मार्ग आहे. मग या मार्गाने एक भाजप मधल्या आज जे माझ्या माहितीप्रमाणे 105 पैकी 25 ते 30, कदाचित राजू अजून जास्ती सांगतील फिगर, त्याच्याहून जास्ती सुद्धा असू शकते, हे ओरिजिनल काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत असलेले आमदार. बरं, यांच्यात बरेच यांचे
जी वैचारिक पठडी आहे, असं हे नेहमी म्हणतात की शिवसेनेची वेगळी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वेगळी. अहो पण तुमची इतकी वेगळी वैचारिक पठडी आहे की तुमच्यात जे गेलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक आहेत त्यांना जरा व्यक्तिगत जाऊन विचारा ते तुमच्याबद्दल किती खडे फोडतात ते. आम्हाला माहितीये का आमच्याशी ते नेहमी पत्रकार म्हणून ऑफ द रेकॉर्ड बोलत असतात आणि ते ऑफ द रेकॉर्ड काय सांगतात हे मी कधीही ऑन रेकॉर्ड आणत नाही. विलास बरोबर आहे ना, आपण कधी बोलतो का? कधीही आपण कधीही बोलत नाही. त्याच्यामुळे ते वाट पाहत आहेत आणि ही गळती थांबवण्याचं हे काय त्याला एमसील आहे ना, हे 1 महिन्याकरता आम्ही एमसील लावतो, आम्ही लिकेज थांबवतो, मग प्रवीण दरेकरचं लावतो, मग त्या राष्ट्रीय लावतो. असं करण्याचा हा प्रयत्न आहे. बिलकुल ठीक आहे. मी वेध घेण्याचा प्रयत्न केला की ईडीची कारवाई हा सुडाचं राजकारण आहे का, त्याचे काय परिणाम होतील. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात, मला वेळ दिला. मी इथेच थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.